हाय फ्रेंड्स, कसे आहात? पहा मित्रांनो, हे जे गणित आहे ना, हे असे गणित येतात परीक्षेला. पहा कसा प्रश्न आहे. रमेशला 1/5 व 2/7 यांची बेरीज करायची होती, पण त्याने 1/5 व 2/7 यांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज केली. तर उत्तर काय असेल बघूया आपण. काय उत्तर त्यानं काढलं असेल. इकडे ऑप्शन दिलेले आहेत, आपण इथे उत्तर काढूया. त्याला 1/5 व 2/7 यांची काय करायची होती, बेरीज करायची होती, परंतु त्याने चुकून काय केलं, यांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज केली. मग यांचा गुणाकार व्यस्त काय होईल बरं? बघा, 1/5चा गुणाकार व्यस्त होतो 5/1 व 2/7चा गुणाकार व्यस्त होतो 7/2. मग आता याची बेरीज करा. आता ही आपण गुणाकार व्यस्त करून घेतला, यांची बेरीज कशी येईल पहा. 5/1 अधिक 7/2 बरोबर. आता पहा, जेव्हा अपूर्णांकांची आपण बेरीज करतो तर आपण काय करत असतो, तिरपा गुणाकार. 5×2 10 प्लसचं चिन्ह, 7×1 7, छेदामध्ये बे बे. काय येईल मग, 10 आणि 7 होतो 17, 17/2 एवढं उत्तर यायला पाहिजे. हे त्याचं उत्तर येईल. मग 17/2 हा ऑप्शनमध्ये आहे का, हे पहा. 3 नंबरचा ऑप्शन 17/2. ठीक आहे, ऑप्शन नंबर 3. अशा प्रकारे उत्तर काढायचे असतात. फार सोपे आहेत. पोलीस भरतीसाठी, नवोदयसाठी, स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी असे गणित उतरतात. त्यासोबतच काही RRB किंवा रेल्वे भरतीच्या परीक्षा असतील त्यासाठी, किंवा TETच्या परीक्षेसाठी सुद्धा हे प्रश्न उतरत असतात. मग अशा प्रश्नांचा 1-2 स्वरूप जरी कळले तुम्हाला, तर त्या आधारावर तुम्हाला इतर गणित असे सोडवता येतात. ठीक आहे, लिहून घ्या. धन्यवाद.